मिनिस्टर कार्यक्रम छान ठेवला. कुठले आहेत तुम्ही? बोनगिरी. किती महिला आल्या तिथे? तिथनं आम्ही मी गावातली महिला शेजारच्या गावात आम्ही आलो असे महिला घेऊन. काय वाटलं बरं हे कार्यक्रमाचं आयोजन कोणी केलं होतं माहिती आहे? हा तानाजीराव सावंत यांनी. बरं काय महिलासाठी कार्यक्रम बघून तुम्ही बाहेर आला होता? काय वाटतं त्यांच्या विकासाबद्दल? काय तुमचं काय मत आहे? कार्यक्रम छान ठेवला त्यांनी म्हणून आम्हाला मस्त अभिमान मनमुक्त करता आलं मोकळं. स्टेजवर गेलता का तुम्ही? नाही गेलेलो. होय. काय वाटलं कार्यक्रम बघितला? छान वाटला, मस्त वाटला. तुम्ही कुठून आले? वाकवड. बरं काय आता हे कार्यक्रमाचं आयोजन केलंय नेमकं आता इथं, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? छान वाटलं. कोणी केलता कार्यक्रम? तानाजी सावंत. ते म्हणतात लोक विकास करत नाहीत, काय नुसतं बोलतात असं काय म्हणतात, खरं काय हो? खर्च करतात ना. विकास करता रस्ता करून दिले आम्हाला. इकडं वाकोडला याला करायला लागले जाता. हा चौकट रस्ता केले तर. मग लोक कसं म्हणतात ते कामं करीत नाहीत म्हणून, विकास झाला नाही म्हणतात. नाही विकास केलाय ना. होय आजी? हा भरपूर विकास केलाय त्यांनी. काय कोणी सावंत साहेबांनी काय केलं? तुम्ही कुठून आला? इथलंच आहे, वाशिष्ठच आहे. काय भरपूर विकास केलाय सांगा बरं. रोड केले, पुन्हा पाणी आणलं, पुन्हा लाडक्या बहिणी सारखं धरलं, लाडक्या बहिणी सारखंच धरलं. काय म्हणले? आम्हाला दुष्काळामध्ये चारा छावण्या सावंत साहेबांनी चालू केल्या होत्या. हा तुमच्या गावाकडं? हा इथं भुवनगिरी. आजी काय म्हणलं? इकडे पुढे या. काय म्हणले? काय ती सुद्धा पण वाटला अनुदानाचा. कोण पक्षाचे कोणी कार्यकर्ते तर नाहीत की? कुठं? तुम्ही काय पक्षाचे नाहीत ना कुठल्या? नाही आमचं काय तसं काय नाही. जे आपल्याला त्यालाच आपण पाठीशी उभं राहायचं. आता निवडणूक उभारली तर काय होईल? काय होईल? सावंत साहेब येतात. तानाजी सावंत. आणि सावंत साहेबांनी कार्यक्रम काय सांगाल? छान हो छान वाटलं. छान उभा राहा आता. एन्जॉयमेंट केली, आनंद आला. नाही सगळं त्याने आजपर्यंत कोणीच काय केलं एवढं केलं त्यांनी. लय भारी काय म्हणले? लय भारी कार्यक्रम वाटला. सगळे काम सोडून बसलो कोणी केलं कार्यक्रम? महिलांना, कोणी केलं होतं पण हे आयोजन? आपल्या सावंत साहेबाच्या कार्यकर्त्यांना. होय. हो, ते म्हणतात की बरं काय तुम्ही राहता कुठं पण नेमकं? साठेनगरला. कुठे इथंच? हा, काय केलं साठेनगरला? काय विकास केलाय त्यांनी? कोणी सावंत साहेबांनी काय विकास केलाय का बरं? तर दिपाळीला ह्याला सोय केली ना. दिपाळी केली, समी वाटे द्या, साखरी द्या, त्या दिपाळीचा सण. म्हणतात की सावंत साहेबांनी काम केलं नाही म्हणून लोक म्हणतात. काय विकास नावच गाजवायला पाहिजे. सावंत साहेबाचं नावच गाजवायला पाहिजे. कारण ती महिलांसाठी सावंत साहेब आपले आता लोक म्हणतात विकास केला ना, तुम्ही तर म्हणता केला. मग आता ते कोणत्या मुद्द्यावर निवडून येतील? ते मोठ्या आमदारकीच्या ह्याच्यावर मोठ्यावर जातात. आपल्यालाच आम्ही खाल्लंय ना त्यांचं. मग खाल्लेल्या घासाची जात महिला राखणार आहे. कोणाचं खाल्लंय तुम्ही? सावंत साहेबाचं. कोणत्या भाग घेतला होता कार्यक्रमामध्ये? फुग्यामध्ये. छान वाटलं. हो कोणी केलंय? सावंत साहेबांनी पांडवाचं काय म्हणलं? काय राज्य बर भांडवाच्या राज्यासारखं राज्य आहे. कसं काय? कशावर वाटतं? बहिणीसाठी काही कमी नाही त्याच्यात. मस्त आहे. भाग घेतला कार्यक्रमात? नाही छान, एकदम छान झाला. कुठून आले तुम्ही? इथून वाचितून झालं. अरे वा, कार्यक्रम पाहिला. बातम्या पाहते मी, सगळं सावंत साहेबांचं काम पाहते, सगळ्या मुख्यमंत्र्यांचं पाहते, फडणवीसांचं पाहते, सगळं पाहते. सगळं एकदम काय नंबर वाटतं बरं? काय वाटतं मग? नाही येणारच आहेत ते निवडून. लाडकी दवाखान्याचं काम, रोडचं काम त्यांनीच केले सावंत साहेबांनी. चांगलं केले त्यांनी. हो फक्त एकच करा आता, मुलांना नोकऱ्या लावा. काय सावंत साहेबाला का बरं मत द्यायची म्हणतो तुम्ही? काम काय केलं का त्यांनी? चांगली कामं करतात काय? ते सगळं होय. ते म्हणतो सावंत साहेबाला मत द्यायची म्हणतात. का बरं द्यायचे? कामं करतात म्हणून. काय काम? असाच कार्यक्रम तुमचा चालू राहावा आणि समाजापर्यंत पोहोचावं. त्याच्यावर गेलते का? हो व्यवस्थित वाटलं, मस्त वाटलं, छान. खेळ पैठणीचा चालू आहे सध्या. ठीक आहे. आयोजन केलंय काय माहिती आहे तुम्हाला? सावंत साहेबांनीच केलं वाटतं. होय. बोलता येत नाही? सांग. सावंत साहेबाचं कार्यक्रम हा? झाला विकास. काय झालंय? हे काय रोड ही तुम्ही हा कार्यक्रम प्रथमच बघता का याच्या पूर्वी बघितला? फार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला सतत वेगळं दररोज एक दाखवत असतो. मी आता वाशी शहरामध्ये आहे आणि वाशी शहरामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद आरक्षीचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी इथं खेळ पैठणीचा कार्यक्रम खास महिलांसाठी क्रांतीनाना मळेगावकर होम मिनिस्टर फेम यांचा इथं कार्यक्रम होणार आहे. या मंगल कार्यालयाच्या समोर आहे मी आता. नेमकं कार्यक्रमाच्या अगोदर महिला काय म्हणतात आणि कार्यक्रम नंतर झाल्यानंतर महिलाच्या काय प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला दररोज वेगळ्या विषयात घेऊन जातो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,82,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय. मी आता वाशी शहरात आहे आणि इथं क्रांतीनाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. इथं महिला आलेल्या आहेत.
कुठून आलेत? काय नाव आहे तुमचं? आसराबाई एकनाथ दन्ने, गाव? केळवाडी. काय आहे इथं कार्यक्रम? काय माहिती ना सांग. सावंत साहेबाचं कार्यक्रम कार्यक्रम पैठणीचा सावंत साहेबांनी कार्यक्रम पैठणीचा ठेवलाय. त्याच्यात होम मिनिस्टरचा सहभाग होण्यासाठी केळेवाडीहून आम्ही आलो. कुठून? केळवाडीहून आलो. केळेवाडी काय तिथं गावात विकास झालाय का काय तुमच्या? झाला विकास. काय झालंय? ही काय रोड ही करते कोणी केलेत? सावंत साहेबांनीच. होय. हा खरंच विकास केलाय सावंत साहेबांनी? हा चालू आहे आता करायला. होय. हा काय वाटतंय बरं आता महिलांसाठी त्यांनी आज कार्यक्रम आयोजित केला इथं? काय आता आवडते काय इथं गाणं म्हणावं लागतं मध्ये गेल्यावर. म्हणता वा. नाही बाय गाणं म्हातारे मग नाव घ्यायला लावतात बघा. तुम्ही स्टेजवर जाणार का मध्ये? बरे नाव घ्यायला लावतात बघा. बरं घेईन काय. घेता का नाव? हा. हं? घ्या बरं. बरं घ्या घ्या घ्या. बघू थांबा व्हिडिओ आहे तसा दाखवू आपण. थांबा खरं सांगायचं नाव तुम्हाला घ्यायला येतं ना मध्ये? घ्या. नाही बाय मध्ये घ्यायची इतक्या माणसात. बरं इथं घ्या की आता कुठं आहेत माणसं इथं? आता काय बरं काय वाटतं बरं आता सांगा. काय वाटते बरं वाटते काय आता काय हो तुम्ही क्रांतीनाना मळगावकरचा कार्यक्रम जे आहे ते असं टीव्हीवर कधी मोबाईलवर बघितला का असं आत प्रत्यक्ष बघताय तुम्ही? प्रत्यक्ष बघतो. असं नाही बघितलेला. असं नाही बघितलेलं आताच प्रत्यक्षच बघायला आलो तर. आला बघ कुठं? हां सांगा काय नाव आहे तुमचं? मी बबिता वाघमारे. हां, कुठून आले तुम्ही? मी कमळेश्वरी पिंपळगावहून आले. चला बाय आता. म्हणलं कार्यक्रम पाहण्यासाठी आले. म्हणलं त्यात काय खेळ आहेत जणू खेळात भाग घ्यायचा आहे. खेळातून बक्षीस मिळवायचंय. तुम्ही पण जाणार आहेत का? बघ स्टेजवर जाणार आहेत का? हा जाणार आहेत ना. बोलीला तर जाणारच आहेत आम्ही. हो काय सांगाल बरं कार्यक्रम आता? कार्यक्रम महिलांसाठी आहे म्हणून महिलांना प्रोत्साहन द्यायचं काहीतरी महिलांसाठी करायचं. सावंत साहेबांनी कामं केलीत का हो ह्या परिसरामध्ये? काय केलेत ना. काय तुम्ही काय करता? मी अंगणवाडी सेविका आहे. बरं काय केलेत ना कामं त्यांनी? काय केलेत का काय कामं केली सांगा बरं. त्यांनी होय आता आमच्या गावात आणलेत ब्लॉक बसविले तर देवळापुढं कुठं मंदिरात कुठं रोडवर केलेत कामं चालू आहेत सध्या त्यांची कामं बरे आहेत. हो होय बघा इथं कार्यक्रमाला आतमध्ये ज्या महिला जातात ना त्या महिलाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतोय. कुठून आले? काय नाव आहे तुमचं? काय कार्यक्रम आहे मध्ये? कार्यक्रम ऐकायला आले हे काय कार्यक्रम आहे मध्ये माहिती आहे? माहित आहे की कोणाचा आहे कार्यक्रम? सावंत साहेबाचं. बरं होम मिनिस्टर कार्यक्रम आहे क्रांतीनाना मळगावकर. कार्यक्रम आहे. प्रथमच बघताय तुम्ही इथं पैठणी पण मिळणार आहे. हो मिळणार आहे की काही नाही आनंद घ्यायचा पैठणीचा होय. बघायचा. त्याच्या अगोदर कार्यक्रम कधी पाहिला तुम्ही? नाही पाहिलेला नाही कोणी आयोजन केलं एकंदरीत कार्यक्रमाचं? हं? कार्यक्रमाचं आयोजन कोणी केलंय? एवढं काय माहित नाही मला. बघूया इथं महिला काय म्हणतात. काय नाव आहे तुमचं? दीपाली सुदर्शन कसबे, कुठून आले तुम्ही? तेरखेडा. तेरखेड्यातून आला का? काय वाटतं बरं आता इथं कार्यक्रम बघायचा कोणी केलं हे कार्यक्रमाचं आयोजन? कार्यक्रमाचे आयोजन सावंत साहेबांनी केलेलं आहे. कोणत्या सावंत साहेबांनी? तानाजीराव मुख्य आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेबांनी. आता क्रांतीनानाचा कार्यक्रम बघणार आहेत मध्ये स्टेजवर जाणार आहेत तुम्ही? हो जाणार ना. होय. कोणत्या खेळामध्ये भाग घेणार तुम्ही आता? खेळ पैठणीचा चालू आहे सध्या आणि आणखीन काय असेल तर पैठणी हाणणार म्हणा घ्या. हा हाणणार. पैठणी जिंकायची. मग मला सांगा सावंत साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांनी या परिसरामध्ये विकास कामं केलेत असं वाटतंय काय? हो तुमच्या गावासाठी काय केलं? आमच्या गावासाठी वाशी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी रस्ते केलेत आणि तेरखेड गावामध्ये ह्याच्यात रुग्णालयामध्ये खोट उत्पन्न करून दिलेत. रुग्णालयच मंजूर केलंय त्यांनी. हो 100 खाटाचं माहिती आहे का? हो माहित आहे ना. काय वाटतं बरं ते रुग्णालयाबद्दल काय वाटतं? रुग्णालयामध्ये पहिलं म्हणजे कसं होतं सुधारणा नव्हती पण आता एवढा विकास केला आहे त्यांनी की भरपूर विकास झाला आहे. म्हणजे दळणवळणाची थोडक्यात माहिती किंवा बाजारपेठेचं हे पुन्हा जिथं तिथं जागोजागी त्यांचं नाव पोस्टर वगैरे असं मन प्रसन्न. बघता का तुम्ही येताना? हा मग मी क्रांती महिला उद्योगमध्ये काम करते. हा त्यांचं कसं आहे त्या क्रांती महिला उद्योग समूहाचं जे काम आहे त्याबद्दल काय सांगाल बरं? त्याबद्दल कसं महिलांना जागोजाग घरच्या घरी व्यवसाय करायला मिळतो आणि घरीच रोजगार पण प्राप्त होतोय. ज्या महिला म्हणजे थोडक्यात मुस्लिम समाजाच्या महिला असतात त्या महिला बाहेर जाऊ शकत नाही कामाला त्यांच्यासाठी खास त्यांनी सोय करून दिलेली आहे आणि त्या महिला पण खास म्हणजे इतक्या खुश आहेत लई खुश आहेत. कारण मी एक स्वतः अशी आहे की घराबाहेर न पडलेली पण त्यांच्यामुळं मला घराबाहेर पडायची संधी मिळाली. कोणामुळं?
सावंत साहेबामुळे घराबाहेर पडायची मला संधी मिळालेली आहे. म्हणजे क्रांती महिला उद्योग समूह त्यांचं जे काम करते त्याबद्दल समाधानी आहेत सगळे महिला त्या भागात. हो आता विधानसभा येणार आहे आता, हो. काय होईल मग विधानसभेत? काही नाही सांगू शकत एवढं. कुठं चालले? अहो बोला, कुठं चालले? सांग की मी काय सांगू. काय मध्ये काय होम मिनिस्टर कुणाचा कार्यक्रम आहे? काय माहिती नाही आम्हाला. आता चाललो आतमध्ये अहो, कुणी केलंय कार्यक्रमाचं आयोजन हे? काय माहिती आहे का? सुरेश बाप्पाने केलं वाटतं. हा. होय, काय मध्ये कार्यक्रम काय मध्ये? इकडे या. होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे. हा? खेळ पैठणी. कुणी आयोजन केले कार्यक्रमाचं? सावंत साहेब. काय वाटतं बरं सांग, कुठले आहेत तुम्ही प्रॉपर? तांदळवाडी. तांदवडी. तुमच्या भागात काय विकास झालाय? हो कुणी केलाय? त्यांनीच केलं. काय विकास केलाय नेमकं? काय कामं केलेत? कारखाना केलाय, पाण्याची सोय करते, काय केलं पाण्याचं? टँकर ही उन्हाळ्यात. येते तर हं. होय. काय सांगाल बरं? आता इथं कार्यक्रम होणार आहे, कार्यक्रम बघायला चालले तुम्ही आतमध्ये. प्रथमच चालले का याच्या अगोदर कधी पाहिला कार्यक्रम? प्रथमच आलो इथे. कोणी केलं आयोजन? तानाजी सावंत. काय वाटतं बरं तुम्ही आता कार्यक्रम बघायला जाताय? कुणी गावून आले तुम्ही? आम्ही तांदळवाडीवरून आलोय. हे तांदळून सगळे तांदूळ. हा तांदळवाडीच्याच. बरं, काय वाटतंय विकास केला साहेबांनी? हो केलाय. काय आणि ह्या निमित्ताने बायका सुद्धा बाहेर येतील म्हणून आम्ही पण इथे आलोय. होय. तुम्ही याच्या अगोदर कधी कार्यक्रम नाही पाहिला? मी केला होता पण या गावातल्या लेडीजनी केला नव्हता. मी पाहिलेला एकदा. आता स्टेजवर जाणार का तुम्ही आतमध्ये? हो जाणार. आलोय तर नक्कीच जाणार. होय. कुठून आले तुम्ही? तांदळवाडी. काय सांगाल बरं? आता कार्यक्रम होणार आहे मध्ये, कोणी आयोजन केलंय काय माहिती आहे तुम्हाला? सावंत साहेबांनीच केलं वाटतं. होय. काय सांगाल? बोलता येत नाही? बोलता येत नाही मला. तुम्हाला बोला की. थांबा. इथं आतमध्ये कार्यक्रम सुरू झालेला आहे क्रांतीनाना मळेगावकर आणि महिला पण आतमध्ये चाललेल्या आहेत. कुठून आले तुम्ही? वाशिम. काय सांगाल बरं? कशाचा कार्यक्रम आहे मध्ये? खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आहे. सावंत साहेबांनी आयोजित केलेला आहे. बरं. याच्या अगोदर बघितला होता कार्यक्रम हा कधी? नाही बघितलेला, पहिल्यांदाच बघते. बरं, काय सांगाल आता सावंत साहेबांच्या कामाबद्दल काय वाटतं? जे आता वाशीमध्ये जे कामं केले ते खूप चांगल्या प्रकारे केलेले आहेत सावंत साहेबांनी. आता कार्यक्रम बघणार आहेत तुम्ही, कोण कोण आले सोबत? मी, माझी सासूबाई आणि माझी मुलगी आहे. सासू सुना मिळून सगळे मिळून बघणार कार्यक्रम? हो. आतमध्ये भाग घेणार कार्यक्रम? हो घेणार. अच्छा, बघा महिला काय म्हणतात बघूया आपण. तुम्ही कुठून आले? मी वाशीतूनच आली. काय नाव आहे आपलं? दीपाली किरण जगदाळे. हा कार्यक्रम पाहिला कधी तुम्ही याच्यापूर्वी? हो, याच्या आधी आम्ही टीव्ही वरती पाहत होतो कार्यक्रम, पण आज प्रत्यक्ष लाईव्ह पाहायला भेटते. पैठणी पण मिळणार आहे आतमध्ये? हो, पैठणी तर भेटणार आहे. काय वाटतं कार्यक्रमाबद्दल तुम्हाला? नाही, हा स्त्री शक्तीसाठी जो हा उपक्रम ठेवलाय तो खूप चांगली गोष्ट आहे की जेणेकरून रोजच्या संसारातून वेळ काढून महिला थोडासा एन्जॉय करू शकेल. काय वाटतंय सावंत साहेबांच्या विकासाबद्दल? काय वाटतं तुम्हाला? नाही, सरांनी जे काही महिलांसाठी ठेवले ती खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून स्त्री स्वतःसाठी थोडासा वेळ काढू शकेल. बघा इथं महिला आतमध्ये चालल्यात, ते काय म्हणतात बघूया. सांगितलंय मी तुम्हाला, महिलाच्या प्रतिक्रिया दाखवल्यात मी तुम्हाला. बघा इथं आता आतमध्ये कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि कार्यक्रमामध्ये महिला जात आहेत आतमध्ये. इथं हॉल गच्च भरलेला आहे. नेमकं महिलाच्या काय प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला दाखवतो. कार्यक्रमाला निघालेल्या काय महिला पण इथं येणार आहेत, आल्यात, बघूया. बोलतात का? काय नाव आहे तुमचं? नाव तुमचं नाव काय? राणी अशोक वाघमारे. कुठं चाललं इकडं? सावंत साहेबांचा कार्यक्रम आहे. काय कार्यक्रम आहे? होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला यांनी. कुठं तुम्ही हा कार्यक्रम प्रथमच बघता का? याच्यापूर्वी बघितला? नाही, मी प्रथमच आले. त्याच्यापूर्वी पण होता, पण मी प्रथम आले. तुमचं गाव हेच आहे का? नाही, पिंपळगाव. काय वाटतं बरं, सावंत साहेबांनी विकास केला तुमच्या गावात? हो, केलाय ना. बरं, काय केलंय? विकास केलाय. महिलांविषयी, महिलांना घराच्या बाहेर काढले. महिलांना चुला आणि मुलाच्या याशिवाय काही माहिती नव्हतं, त्यांनी बाहेर काढलं महिलांसाठी. आता महिलांना खूप प्राधान्य देतात ते. होय. ते बाहेर. बरं, होय. काय कार्यक्रम आहे मध्ये? कार्यक्रम आहे सावंत साहेबांचा. काय कार्यक्रम आहे पण? आता पैठणी खेळ पैठणीचा कार्यक्रम खेळ आहे. हा, त्याच्यापूर्वी पाहिला कधी कार्यक्रम तुम्ही? नाही पाहिला. बरं, काय वाटतं बरं आता तुम्ही हे कोणी आयोजन केले? खूप छान सावंत साहेबांनी. बरं, कोणी गावून आले तुम्ही? दळवेवाडी. तुमच्या गावामध्ये काय विकास झालाय? हो, रोडचे वगैरे कामं चालू केले कोणी केलेत काम? सावंत साहेबांना. होय मावशी, कामं केलेत का तुमच्या गावात? कोणी गावातले आहात तुम्ही? दळवेवाडीचं बरं, खरं सांगा बरं, काम केलं का सावंत साहेबांनी तुमच्या गावात? केलंय ना. काय केलंय? रोडचं लोक तर म्हणते की काम काय करीत नाहीत म्हणून. हा? चालू आहेत. ह्याचं आपलं समशांचं काम चालू आहे, रोडची कामं चालू आहेत. होय, कार्यक्रम बघणार आहे. ये पुढं. काय नाव आहे तुझं? पूजा सुरेश रुईकर. याच्या आधी कधी बघितलं होम मिनिस्टर? हो बघितलं की.
कधी बघितला होतास? गेल्याच महिन्यात 6 महिने खाली त्यांनी सावंत ठेवला होता की कुठं? इथंच ह्याच्यामध्ये मग बालसंस्कार शाळेत. काय वाटतं बरं तुला हे सावंत साहेबांचे काम आहेत कधी बघतेस तू कसं? हो बघितले, छान आहेत, कसे काम आहेत? चांगले आहेत त्यांची कामं. हा होय आजी, एकदम छान आहेत काम, सगळे कामं केलेत त्यांनी. काय केलेत? खाण्याचे केले, आरोग्याचे केले, सगळे केलेत. कोणी केलेत? स्थान सावंतीच केलेत. बघूया महिला आतमध्ये चालल्यात. कुठून आले? वाशी काय सांगाल बरं कार्यक्रम आहे आतमध्ये? कोणाचा कार्यक्रम आहे? तानाजीराव ते हे बरं काय केलं? काय कार्यक्रम आहे? आता पैठणीचा कार्यक्रम आहे माहिती आहे ना? हो माहिती आहे ना. बरं काय काय वाटतं बरं? इकडे पण महिला आल्या. कुठून आले? वाशी मधून बरं काय वाटतं कार्यक्रमाला बघायला चालला तुम्ही? कोणी आयोजन केले कार्यक्रमाचं? सावंत साहेबांनी केलेले. सावंत साहेबांनी विकास केलाय का या भागात? हो केलंय ना. केलाय? काय म्हणले? काय म्हणले? मोठा आवाज तुमचाच होता की आता. बोला बोला. काय वाटतंय बरं आता इथं सावंत साहेबांनी कार्यक्रम ठेवलाय महिलांसाठी, काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? सगळ्यात छान, उलट सगळ्यांसाठी केलंय. आता आतमध्ये पैठणी खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा, काय सांगा? प्रथमच बघताय कार्यक्रम? पहिल्यांदा छान करायला, सगळ्यांसाठी करायला. कोण करायला लागले? सावंत साहेब. बघूया इकडे पण आलेत, पहिला बघूया. काय नाव आहे? कुठे चालले? कार्यक्रमाला इथले होम मिनिस्टर कोणी ठेवलाय कार्यक्रम? तानाजी सावंत. बरं काय सांगाल बरं? काय वाटतंय? चला काय वाटतं बरं? ह्याच्या अगोदर बघितला कार्यक्रम? ह्याच्या अगोदर बघितलं ना, छान वाटलं. सावंत साहेबांनी कामं केलीत ह्या भागात काय? हो केली. काय हं? केलेत की, काय केलेत? आता केलेत. लोक म्हणतात की काम करीत नाहीत म्हणून. नाही हं? करते. तुम्ही काय करता? तुम्ही राजकीय तर नाहीत कुठले? नाही मी नाही राजकीय नाही. घरीच आहेत आपण. होय काय सांगाल? काय वाटतं बरं कार्यक्रमामध्ये आता? कार्यक्रम आवडतोय की खेळ पैठणी. कोणी ठेवलाय पण ती? आपल्या सरांनी, कोणत्या? सावंत सरांनी. होय बरं त्यांनी ह्या भागात काय कामं वगैरे केलेत? भरपूर केलेत की, काय केलं? भरपूर कामं केलेत. काय सांगा ना. दवाखाने बांधले, परत अशांना सगळ्यांना म्हणजे सुखसुविधा दिल्या, पगारी चालू केल्या, भरपूर कामं केली त्यांनी. कार्यक्रमात भाग घेणार का मध्ये? घेणार की. होय हो घेणार. तिथं नाव घ्यायला लावते. घ्या ना. घ्या बरं मग. घ्या. घ्या. आठवून घ्या, काय अडचण नाही. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून आणि भारत लोकरांचं नाव घेते, सावंत सरांचा मान राखून. क्या बात आहे. अरे वा. म्हणजे ह्याने बरोबर पाठ केले. ज्या कार्यक्रमाला चाललेत ना त्या कार्यक्रमाच्याच अनुसरून त्यांनी आता उखाणा घेतलेला आहे. आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे. महिला काय म्हणतात? इथं आतमध्ये कार्यक्रम सुरू झालेला आहे क्रांतीनाना मळेगावचा, आणि महिला पण आतमध्ये चाललेल्या आहेत. कुठून आले तुम्ही? वाशी. काय सांगाल बरं? कशाचा कार्यक्रम आहे म्हणजे? खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आहे, सावंत साहेबांनी आयोजित केलेला आहे. बरं ह्याच्या अगोदर बघितला होता कार्यक्रम हा कधी? नाही बघितलेला, पहिल्यांदाच बघते. बरं काय सांगाल आता सावंत साहेबांच्या कामाबद्दल काय वाटतं? जे आता वाशीमध्ये जे कामं केले ते खूप चांगल्या प्रकारे केलेले आहेत सावंत साहेबांनी. आता कार्यक्रम बघणार आहेत तुम्ही? कोण कोण आले सोबत? मी, माझी सासूबाई आणि माझी मुलगी आहे. सासू सुना मिळून सगळे मिळून बघणार हो, कार्यक्रम? हो. आतमध्ये भाग घेणार कार्यक्रम? हो घेणार. अच्छा बघा महिला काय म्हणतात बघूया आपण. तुम्ही कुठून आले? मी वाशीतूनच आली. काय नाव आहे आपलं? दीपाली किरण जगदाळे. हा कार्यक्रम पाहिला कधी तुम्ही याच्यापूर्वी? हो याच्या आधी आम्ही टीव्ही वरती पाहत होतो कार्यक्रम, पण आज प्रत्यक्ष लाईव्ह पाहायला भेटते. पैठणी पण मिळणार आहे आतमध्ये? हो पैठणी तर भेटणार आहे. काय वाटतंय कार्यक्रमाबद्दल तुम्हाला? नाही हा स्त्री शक्तीसाठी जो हा उपक्रम ठेवलाय तो खूप चांगली गोष्ट आहे की जेणेकरून रोजच्या संसारातून वेळ काढून महिला थोडासा एन्जॉय करू शकेल. काय वाटतंय सावंत साहेबांच्या विकासाबद्दल? काय वाटतं तुम्हाला? नाही सरांनी जे काही महिलांसाठी ठेवले ती खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून स्त्री स्वतःसाठी थोडासा वेळ काढू शकेल. बघा इथं महिला आतमध्ये चालल्यात, ते काय म्हणतात बघूया. सांगितलं मी तुम्हाला, महिलाच्या प्रतिक्रिया दाखवल्यात मी तुम्हाला. इथं आयोजक पण आहेत उभारलेले, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. काय सांगाल बरं? इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं तुम्ही. हा कार्यक्रम वाशीमध्ये फुल खच भरलेला आहे आतमध्ये हॉल. ह्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा ह्या कार्यक्रमाचं आयोजन पाठीमागच्या 5 दिवसाखाली परांडा येथे पार पडलं, आणि आज त्याच स्वरूपात भव्य अशा स्वरूपात वाशी येथे आज कार्यक्रम होत आहे. आणि टप्प्याने संपूर्ण भूम परांडा वाशी भागामध्ये हा कार्यक्रम होणार आहेत. खरं तर सावंत साहेबांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा
हा कार्यक्रम खरं तर शहरी भागात जास्त खेळला जातो आणि आपल्या ग्रामीण भागातील महिला हा कार्यक्रम टी व्हीवर मोबाईलवरच बघतात. पण ह्या भूम परांडावासी मतदारसंघातील महिलांना याचा प्रत्यक्षात ह्यावेळी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर, फेम होम मिनिस्टर ह्या संपूर्ण भूम परांडावासी मतदारसंघामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी ह्या मतदारसंघातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा, कारण ग्रामीण भागात हे असे कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे साहेबांनी कुठंतरी महिलांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम आता मतदारसंघामध्ये भूम परांडावासीमध्ये कितवा कार्यक्रम आहे हा दुसरा कार्यक्रम आहे. याच्यानंतर काय होणार आहेत कार्यक्रम? एकूण 12 ते 13 कार्यक्रमाचं नियोजन आहे. कोणाचं, यांचंच का दुसरं आहे? नाही, ह्याच क्रांतीनाना मळेगावकरांचंच नियोजन आहे सगळं, आदरणीय सावंत साहेब यांच्या माध्यमातून. अच्छा, काय सांगाल, इथं पैठणी मिळणार आहेत महिलांना सगळ्या आणि आयोजन पण केलंय? माननीय नामदार प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या वतीनं त्यांची एक अशी संकल्पना आहे की बुवा ग्रामीण भागातल्या महिलांना कुठलंही व्यासपीठ मिळत नाही. तिच्या पाठीमागे सारखं चूल मूल आणि शेती यातच अडकून पडलेली असते ग्रामीण भागातील महिला. तर ग्रामीण भागातल्या महिलांना एक प्रकारचं व्यासपीठ निर्माण व्हावं याकरिता माननीय नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम वाशी येथे आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद वाशी शहरातील महिलांचा व ग्रामीण भागातील काही महिलांचा मिळालेला आहे. त्याबद्दल माननीय नामदार तानाजीराव सावंत साहेब यांनी एवढा मोठा कार्यक्रम वाशी येथे आयोजित केला त्याबद्दल मी वाशी तालुका शिवसेना संघटक या नात्याने साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. हो, कार्यक्रम तुम्ही पण आता इथं आहेत, काय सांगाल? हा जो होम मिनिस्टर कार्यक्रम माननीय नामदार तानाजीरावजी सावंत साहेब यांच्या वतीने घेतला आहे, ह्याला भरपूर असा प्रतिसाद महिलांचा भेटत आहे आणि ह्या कार्यक्रमाला स्वतः झोकून आमचे सहकारी मित्र राहुल डोके यांनी हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत. याबद्दल मी राहुल डोकेचे आणि सावंत साहेबांचे आभार मानतो. आज खरं तर आमच्या वाशी तालुक्यातील महिलांसाठी या आनंदाचा सणच एक मोठा उत्साह या ठिकाणी साजरा झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सुगीचे दिवस आहेत आणि सुगीच्या दिवसात सोयाबीन काढणे, उडीद काढणे आहे, शेत तयार करणे, पुढची पेरणीची लगबग आहे आणि अशा धावपळीच्या काळात देखील आज आमची अपेक्षा नव्हती. आज हे बालाजी मंगल कार्यालय आहे हे आम्हाला कमी यामध्ये भरल अशी अपेक्षा नव्हती, परंतु या ठिकाणी आता आपण पाहिले असेल, तुम्ही सुद्धा या ठिकाणी आपण बाईट घेतल्या, आपण हा कार्यक्रम कव्हर केला. या कार्यक्रम कव्हर करत असताना आपल्याला दिसलं की या ठिकाणी महिलांना बसायला जागा राहिली नाही, शेवटी महिलांना उभं राहावं लागलं. एवढा मोठा प्रतिसाद महिलांनी दिला. खरं तर त्या महिलांचं मी खूप खूप आभार मानतो की अशा कामाच्या धावपळीच्या दिवसातही माननीय नामदार तानाजीराव सावंत साहेब महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव आणि भूम परांडावाशीचे ते आमदार आहेत. काय सांगाल आता कार्यक्रम पार पाडल्यानंतर जे महिलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं ते खरं तर बघण्यासारखं होतं आणि महिलांना इतका खूप आवडलेला हा कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम इतरही ठिकाणी व्हावेत आणि जेणेकरून महिलांना आपल्या कामामधून, आपल्या कौटुंबिक कामामधून जो वेळ मिळत नसतो आणि या ठिकाणी येऊन ते खूप एन्जॉय करतायत, आपला आनंद साजरा करतायत आणि या ठिकाणी खरोखरच क्रांतिसिंह नाना यांनी जो या ठिकाणी महिलांचं हे केलं आपलं म्हणजे त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना एक त्या ठिकाणी आनंदित राहण्यासाठी जो या ठिकाणी कार्यक्रम राबवला तो खूपच वाखाणण्याजोगा होता. काय आयोजक पण आहेत, ते पण कुठून आले तुम्ही? तेरखेडा. काय सांगाल कार्यक्रम होणार आहे? कार्यक्रम ही खूप मोठं असं काम आहे, कारण आदरणीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब व धनंजय सावंत साहेब, केशव साहेब यांनी एक मतदारसंघात असा विकास आणि असे महिलांसाठी कार्यक्रम असते, अनेक कार्यक्रम विकास कामं करण्याचं कार्यकर्त्यांना साहेबांना सांगून की बाबा लोकांसाठी काय करता येईल हे सांगून करून असा पहिलाच नेता आहे आणि या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे. भरपूर महिला आलेल्या आहेत. आमचं एवढंच बाबा म्हणणं साहेबाला, साहेब असंच गोरगरिबांसाठी करीत राहा तुम्ही काम, तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत 100% लोक भरघोस मतांनी निवडून देणार आहेत. जे कार्यक्रम होणार आहे आतमध्ये, महिला ज्या जाणार आहेत आतमध्ये, त्या महिलाच्या प्रतिक्रिया दाखवतो. इकडे मुली पण आलेल्या आहेत. कुठून आलेत बघूया? कुठून आले? कुठे चाललो पोरीनो? काय म्हणतात बघ? अगं पोरीनो कुठे चालले?
ला असतात मुली काही तिथं महिला आतमध्ये जात आहेत. मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात. आता आयोजक काय म्हणलेले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर महिला काय म्हणतात बघूया. आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊ आता आणि नेमका कार्यक्रम कसा आहे बघूया. थोडा कार्यक्रम त्याच्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर महिला काय म्हणतात बघूया आपण. पहिला नियम असा आहे, ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन, स्टेज आहे कसं करायचं ना, ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन साईराम त्यावेळेस रस्सीच्या पुढे मारायची, मळ्यात म्हटलं की मागे मारायची. मी करून दाखवतो. ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन रस्सीच्या पुढे, मळ्यात म्हणजे पाठीमागं, हे दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळेस टाकणं बंधनकारक आहे. लक्षात पुन्हा दाखवतो. तळ्यात म्हणजे मळ्यात. ओके, बनसोडे वहिनी समजलं का? बरोबर. येस, भोले वहिनी रेडी, साक्षी वहिनी लक्ष द्या. बाबा तळ्यात म्हणजे मळ्यात, मी तिकडे जातो, मी हालतोय, जायचो खाली, मी कार्यक्रमला येत अजून. रेडी साईराम शिंदे रेडी. तळ्यात आणि वहिनी सगळ्या बरोबर म्हणा ना. हा रेडी. मळ्यात बरोबर, तळ्यात बरोबर आहे ना. हा मळ्यात खालीच पडा ते. कसं दिसतंय? नका तो चांगलं नाही वाटत. शिवाय काय काय नाही, तुम्ही दोघी जण एका फळीवर उभा राहा. काय व्हायचं ते आजच करून टाकू, मोकळच नको. पण छान दोघींचाही स्वभाव छान आहे. माऊली असंच राहायचं, हसून ठेवून उद्या सकाळी निकल गई. तुम्ही हसताय बरं का, नाचून चाल. तिच्या बाजूला दोन माणसं पाय दुखणारी बसतो विचारायचे, पाय घेऊन ते स्वतःच गुडघ्यावर मारून हसायला लागले. आद्या यांचं मॉन्टेज घे, आधी घे त्यांचं स्पेशल मॉन्टेज घे. 2-3 स्पॉट शॉट दिले. रेडी करू सुरुवात. मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात येणं पटकन. यांचं घेतलंय का? बरोबर नको हाईट मॉन्टेज एवढा. आता ज्या पुढे आल्या होत्या त्या आऊट. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय होती? हा 31 तारीख बरोबर आहे. प्रश्न पुढचा. ओके. दिवाळीमध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून कोणता शिधा वाटप केला जातो? हात वर करायचा, फक्त हात वर करा. भाभी बोलो. हा मागची नक्की आनंदाचा शिधा. ओके. प्रश्न पुढचा. ओके. आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांचं ऑफिस किंवा घर कुठे आहे माहिती आहे का? नाही. तुम्ही काय मशीला काय करता? मशीला आवाज दिला त्या बिचारीला या येताना 2-4 माणसाची ओके. प्रश्न पुढचा. एक गाणं हुशार का ना, ते स्कॅनर एवढं मेकअप मी केला. आता गाणं वाजेल, आपापला मोबाईल काढा. मोबाईल YouTube चालू करा आणि क्रांतिमय करा. माझ्याकडनं 5,000ची पैठणी आहे आज. पडून काढा. आशाला पैठणी आहे आणि दिशाला साडी आहे आणि उशाला लोड आहे. ओके. YouTube चालू करा. YouTube पटपट सगळ्याजणी YouTube वहिनी करा ना. क्रांती मळेगावकर सर्च.
थोडं चालेल. आता कार्यक्रम संपलेला आहे. इथं महिला बाहेर आली यायला लागल्यात. ही पहिली महिला आलेली आहे आजची साडी घेऊन. काय ना आले काय नाव आहे? तुमचं नाव काय? सरस्वती दत्तोबा गाडेकर. काय घेतलं त्यात? हा साडी बर कुणी दिले? तिथल्या माणसांनी होय आणि मारली की आम्ही. होय बघूया इथं महिला पण आलेल्या आहेत बाहेर. हो काय घेतलं? काय घेतलं याच्यात? पैठणी कोणी दिले? साहेबांची कोणी साहेब? हा पैठणी खेळ सावंत साहेबाचा आपले आरोग्य मंत्री. काय वाटलं कार्यक्रम बघितला का? छान वाटला कार्यक्रम. बघितला का? हो बघितला ना, काय वाटलं? चांगलं वाटलं ना. कोणी केलता कार्यक्रम हा? आपलं साहेबांनी साहेबांनी केला. कोणत्या? तानाजी साहेबांनी. होय हा तानाजी साहेबांनीच केला. काय वाटलं ताई? काय म्हणता? बोलले ना मी बोलले काय? आता कार्यक्रम बघून आला हो तुम्ही बोलला पण आता कार्यक्रम बघून आला. स्टेजवर गेलते का? नव्हते गेले टेजवर, काय अलीकडेच होते. काय वाटलं बरं कार्यक्रम? एकदम चांगला वाटला कार्यक्रम. बघू दाखव बरं पैठणी. तू पैठणी. काय माहिती होतं नाही बघितलं. होय. होय. बघा इथं पैठणी घेऊन बाहेर आल्यात महिला. काय नाव आहे तुमचं मावशी? शिंदे. काय वाटलं कार्यक्रम बघितला? छान वाटलं. होय छान वाटलं. डान्स हे छान वाटले बघायला. हा? छान वाटले की हा? समाधान झालं. समाधान झालं. कोणी आयोजन केलं ते? साहेबांनीच आपल्या तानाजी सावंत साहेब. होय इकडे आजी काय कार्यक्रम बघितला? कसा वाटला कार्यक्रम? छान वाटला कार्यक्रम. कोणी केलता कार्यक्रम? सावंत भयानं केलेला कार्यक्रम ते सगळे ऐकू आलं. त्यांचे सगळे हाता खाल्ले सारे. होय आजी बघितला कार्यक्रम? बघितला. बघितला. काय वाटलं बरं? चांगलं वाटलं. होय तुम्हाला माहित आहे का कार्यक्रम कोणी आयोजन केलं? हो कोणी? सावंत. हा? सावंत. होय हो साडी घेतली का? कोणी दिली? आता बाहेर काय कळत दिले कुठे दिली? आजी काय घेतलं? साडी कोणी दिले? काय तिथल्या माणसं घेतले? होय होय काय कार्यक्रम बघितला? काय वाटलं? काय वाटलं? चांगलं वाटलं. हा? चांगलं वाटलं. होय बघूया कार्यक्रम आता संपलेला आहे. महिला बाहेर येतात. साड्या इथं महिलांना साड्याचं वाटप सुद्धा करण्यात आलेले. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी इथं होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर यांचा वाशी इथं कार्यक्रम घेतला याच मंगल कार्यालयामध्ये. आणि इथं महिला बाहेर येतात. बघूया आपण काय 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 सांगाल? काय वाटलं कार्यक्रम बघितला? काय चांगलं वाटलं. छान अभिनंदन दिल्याबद्दल पण आम्ही मतदान अवश्य करू त्यांनी. कोणी 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 केला कार्यक्रम? सावंत साहेबांनी. होय होय. हो सावंत साहेबांनी पण त्यांनी काम विकास केलाय का ह्या भागात? चांगला केलं. चांगला केलं. काय केलं? आरोग्य खात्याचे कामं त्यांनीच केलेली आहेत. सगळी सगळी रोडची कामं ही त्यांनीच केलेली आहेत ना. होय. त्यांनी काय वरच्या मोदीने काय एकच की त्यांचं सांगत आहे ना. होय काय म्हणले? दवाखान्याचं काम रोडचं काम त्यांनीच केले सावंत साहेबांनी. बी चांगलं केलंय त्यांनी. हो हो फक्त एकच करा आता मुलांना नोकऱ्या लावा काही का होणार पण. हा, का ते बेकारी लय वाढली. बरं बघूया साडी घेतली. काय वाटतं बरं? काय नाव आहे तुमचं? बोलत नाहीत. बघूया आणखीन काही इकडे 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 आज आल्यात. काय घेतलंय? कुणी दिले? सावंत साहेबांनी. बरं काय बघितलं तुझा कार्यक्रम? काय होता? सावंत साहेबाला मत द्यायची. इथं कार्यक्रम आतमध्ये कसा वाटला? छान वाटला. काय वाटलं का? हा छान. सावंत साहेबाला का बरं मत द्यायची म्हणता तुम्ही? काम काय केलं का त्यांनी? चांगली कामं करतात काय? ते सगळं. होय ते म्हणतो सावंत साहेबाला मत द्यायची म्हणते. का बरं द्यायचे?
कामं करतात म्हणून. काय कामं करतात लोक म्हणतात की कामं करत नाही करतात काय कोणाला तसं वाटतं कोणाला असं वाटतं. करतात काम करतात. काय एखादं काम केलं माहिती आहे का तुम्हाला मी इथं नसते लई कुठं असता मग मुंबईला. मुंबईला असता का बरं बघू इकडे महिला बाहेर येतात मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतो काय सांगाल कार्यक्रम बघितला कसा वाटता काय नाही मी तर कार्यक्रमाला नव्हते पण बाहेरून अशी माहिती कळली की कारण की साड्या दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत कारण की असाच कार्यक्रम तुमचा चालू राहावा आणि समाजापर्यंत पोहोचावं. सावंत साहेबाबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांनी कार्यक्रम आयोजन करते त्यांचे कठीतरी पुण्य या शिल्लक असेल म्हणून त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला. असाच कार्यक्रम त्यांनी करतात का ते या भागात विकास करतील असं मला वाटतंय. करतात का झालाय का काय कामं बिमं झाले तसं म्हणजे मी त्यांच्या काय परिचयात नाही पण असं मला असं वाटतं की ती कामं सारखे करतील असेच लोक आमच्या संपर्कात यावात हिचा आशीर्वाद. होय. काय सांगाल बघितला का कार्यक्रम लय शांत उभारलो शांत नाही चांगलीच आहे शांत. काय वाटलं कार्यक्रम बघून? छान वाटलं. बरं लेडीजला एक चान्स मिळाला एन्जॉय घ्यायला कोणी दिवसात. केलता कार्यक्रम हा कोणी आयोजन केलं विजयना सावंत साहेबांनी. होय होय. बघितला कार्यक्रम हो स्टेजवर गेलते का हो व्यवस्थित वाटलं मस्त वाटलं छान वाटलं बघून. स्टेजवर गेलते नाही आता पण काय विशेष वाटलं बरं कार्यक्रमामध्ये महिलासाठी व्यवस्थित वाटलं ऐकून छान दोन गोष्टी ऐकून व्यवस्थित वाटलं छान वाटलं. अभिनंदन वाटलं. बघूया महिला इथं बाहेर आलेले आहेत कार्यक्रम संपलेला आहे वाशी या ठिकाणी शहरामध्ये कार्यक्रम होम मिनिस्टरचा झालेला आहे इथे इथून महिला बाहेर येतात साड्या घेऊन आल्यात काय घेतलं त्याच्यात काय सांगाल काय वाटलं बरं कार्यक्रम छान वाटलं सावंत साहेबांचा कार्यक्रम चांगला वाटलं छान. कोणी आयोजन केलं होतं हे सावंत साहेबांनी बरं मला सांगा त्यांचा विकासाबद्दल काय वाटतं विकास झाला का इकडे या भागात झालं चांगलं झालं. काय झालंय पाणी ही सोय केली कुठले आहेत तुम्ही इथलेच वाशीचं. होय बघूया अनकट व्हिडिओ दाखवणार आहे महिला काय म्हणतात कार्यक्रम होण्यापूर्वी महिला काय म्हणाल्या आणि कार्यक्रम संपल्यानंतर महिलाच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे मी तुम्हाला महिला बाहेर येत आहेत तिथं बघूया आपण नेमकं कार्यक्रम आता सुटलेला आहे प्रत्येक वेगवेगळ्या महिला काय म्हणतात बघूया आपण मिनिस्टर कार्यक्रम छान ठेवला. कुठले आहेत तुम्ही बोनगिरी किती महिला आल्या तिथे तिथनं आम्ही मी गावातली महिला अशा शेजारच्या गावात आम्ही आलो असे महिला घेऊन. काय वाटलं बरं हे कार्यक्रमाचं आयोजन कोणी केलं होतं माहिती आहे हा तानाजीराव सावंत यांनी. बरं काय महिलासाठी कार्यक्रम बघून तुम्ही बाहेर आला होता काय वाटतं त्यांच्या विकासाबद्दल काय तुमचं काय मत आहे? कार्यक्रम छान ठेवला त्यांनी म्हणून आम्हाला मस्त अभिमान मनमुक्त करता आलं मोकळं. स्टेजवर गेलता का तुम्ही नाही गेलेलो. होय. काय वाटलं कार्यक्रम बघितला छान वाटला मस्त वाटला. तुम्ही कुठून आले वाकवड. बरं काय आता हे कार्यक्रमाचं आयोजन केलंय नेमकं आता इथं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला छान वाटलं. कुणी केलता कार्यक्रम तानाजी सावंत पण ते म्हणतात लोक विकास करत नाहीत काय नुसतं बोलतात असं काय म्हणतात खरं काय हो करतात ना. विकास करता रस्ता करून दिले आम्हाला इकडं वाकोडला याला करायला लागले जाता. हा चौपट रस्ता केले तर मग लोक कसं म्हणतात ते कामं करीत नाहीत म्हणून विकास झाला नाही म्हणतात नाही विकास केलाय ना. होय आजी हा भरपूर विकास केलाय त्यांनी काय कुणी सावंत साहेबांनी. काय केलं तुम्ही कुठून आला इथलंच आहे वाशीच्याच आहे. काय भरपूर विकास केलाय सांगा बरं रोड केले पुन्हा पाणी आणलं पुन्हा लाडक्या बहिणीला सारखं धरलं लाडक्या बहिणी सारखंच धरलं. गुरांना काय म्हणले आम्हाला दुष्काळामध्ये चारा छावण्या सावंत साहेबांनी चालू केल्या होत्या. हा तुमच्या गावाकडं हा इथं भुवनगिरी आजी काय म्हणलं पुढे या. काय म्हणले काय ती सुद्धा पण वाटला अनुदानाचा. खूप पक्षाचे कोणी कार्यकर्ते तर नाहीत की कुठं तुम्ही काय पक्षाचे नाहीत ना कुठल्या नाही आमचं काय तसं काय नाही. जे आपल्याला त्यालाच आपण पाठीशी उभं राहायचं. आता निवडणूक उभारली तर काय होईल काय होईल सावंत साहेब येतात कशा कोणत्या मुद्द्यावर येणार तीच कामी नाही ती झाले काही असं भरपूर कामं केलेत म्हणूनच येणार. होय, बघा महिला बाहेर आलेल्या काय म्हणतात मी तुम्हाला सर्व त्यांच्या थेट प्रतिक्रिया दाखवतो इकडून पण काही महिला बाहेर येतात काय सांगाल कार्यक्रम पाहिला काय वाटलं कार्यक्रम छान वाटलं. काय वाटतं तुम्ही होते कार्यक्रमात आतमध्ये गेले हो भाग घेतला होता नाही. बरं कोणी आयोजन केलं कार्यक्रम नागजी बापूने बरं तानाजी सावंत आणि सावंत साहेबांनी कार्यक्रम आयोजित केला होता बघू इकडे काय महिला पण येतात आजी काय सांगाल कार्यक्रम बघितला मग काय वाटलं मध्ये चांगलं वाटलं. कोणी केलता कार्यक्रम कोण काय माहिती आम्हाला नाही हो कार्यक्रम पाहिला तुम्ही काय वाटतं काय सांगाल छान छान हो
छान वाटलं छान बाबू बरं आता गडबड करू नका. सगळ्या पळायला लागल्यात महिला. बरं काय बघितलं मध्ये काय कार्यक्रम होता सगळे बघितलं कार्यक्रम तिथले काय वाटलं बरं छान वाटलंय होय हो बघूया महिला बाहेर आलेल्या आहेत तिथं काही आणखीन महिला बोलतात का की तुम्हाला इथं कार्यक्रमाच्या ठिकाणीच आहे कार्यक्रम जिथं चालू आहे कार्यक्रम पार पडलेला आहे इकडून पण येतात बाहेर आजी बघूया बोलतात का बघितला कार्यक्रम हो बघितलं काय वाटलं छान वाटलं बघून ठीक आहे काय सांगाल बरं आता कार्यक्रम बघितला जाईल तुम्ही खूप एन्जॉयमेंट केली आनंद आला सगळ्या कामाचं टेन्शन दूर झालं कामाचं टेन्शन दूर झालं हा आम्ही तर कॅशियर म्हणून बँकेत आहात सरांना 1 तासासाठी आलो पण कार्यक्रम चांगला होता म्हणून 2-3 तास बसलो कोणी केलं आयोजन कार्यक्रम तानाजीराव सावंत बरं काय वाटतं बरं एकंदरीत आज कसं वातावरण तानाजीराव सावंत साहेबांनी आमचं गाव इंदापूर आहे त्यांनी भरपूर प्रगती केली आहे काय प्रगती लोक तर म्हणतात की काम करत नाहीत काम झालं नाही विकास झाला नाही म्हणतात म्हणजे आमच्या गावातच स्वतःचं जे श्रीकृष्णाचं मंदिर आहे त्याच्यासाठी सभा मंडप म्हणून आमच्या गावामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर आहे नवीनच आता महानुभव पंथाची आहे मी आणि आमच्या ह्याच्या म्हणजे कोणतं कृष्णाचं मंदिर नव्हतं आणि आता एक झालं होतं पण त्याचं छोटंसंच झालं मग त्याच्यासाठी सावंत साहेबांनी 4-5 लाख रुपये निधी दिला आणि पुढं सभा मंडप एक घेतला आणि आम्हाला म्हणजे जे कार्यक्रमासाठी जे साहित्य ठेवण्यासाठी एक रूम आहे ते त्यांनी बांधून दिले सावंत साहेबाबद्दल काय वाटतं चांगले आहेत महिलांसाठी तसेच गावातील प्रत्येक ह्याच्यासाठी आमच्या गावामध्ये पाण्याचा खूप ताप आहे तरी त्यांनी ते व्यवस्थित करून दिलं हो बरं काय वाटतं कार्यक्रम बघितला खूप छान वाटलं कोणी केला कार्यक्रम आयोजन माहिती तानाजी सावंत साहेबनी काय वाटतं बरं त्यांच्याबद्दल तुम्हाला कार्यक्रम आता इथं आयोजित केला महिलांसाठी काय विकासाच्या बद्दल काय कोणत्या गावातले तुम्ही मी बोरीची इकडे बघा विकासाबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल विकासाबद्दल खूप विकास केला त्यांनी खूप छान वाटलं लोक तर म्हणते की काय करत नाहीत मग नाही सगळं त्यांनी आजपर्यंत कुणीच काय केलं एवढं केलं त्यांनी होय होय आजी काय घेतलं ते पैठणी कुणी दिले लक्षात कुणी दिली पैठणी सावंत साहेब काय 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 वाटलं बरं कार्यक्रम बघितला तुम्ही छान वाटलं चांगलं वाटलं लय भारी काय म्हणले लय भारी कार्यक्रम वाटला सगळे काम सोडून बसलो कोणी केलं कार्यक्रम महिलांना कोणी केलं होतं पण हे आयोजन आपल्या सावंत साहेबाच्या कार्यकर्त्यांना होय हो ते म्हणतात की बरं काय तुम्ही राहता कुठं पण नेमकं साठेनगरला कुठे इथंच हा काय केलं साठेनगरला काय विकास केलाय त्यांनी कोणी सावंत साहेबांनी काय विकास केलाय का बरं तर दिपाळीला ह्याला सोय केली ना दिपाळी केली सगळी वाटे द्या साखरी द्या त्या दिपाळीचा सण म्हणतात की सावंत साहेबांनी काम केलं नाही म्हणून लोक म्हणतात काय विकास नावच गाजवायला पाहिजे सावंत साहेबाचं नावच गाजवायला पाहिजे कारण ती महिलांसाठी काय म्हणले महिलांसाठी महिलांसाठी भाव लाडका आमचा झालाय तर आम्ही पण लाडक्या भावाचं आशीर्वाद देऊन आता विधानसभेची निवडणूक लागली तर 100% येणार कोण येणार सावंत थांबाकी गडबड करू नका सावंत साहेब आपले आता लोक म्हणतात विकास केला ना तुम्ही तर म्हणता केला मग आता ते कोणत्या मुद्द्यावर निवडून येतील ते मोठ्या आमदारकीच्या ह्याच्यावर मोठ्यावर जातात कोणत्या विषयावरती लोक तुम्ही त्यांना का बरं पसंत करता की काय नेमकं आहे लाडक्या बहिणीची इच्छा पूर्ण केली काय का व्हायला दिपाळीला देत्यात साखर कुठं डाळ तेल त्यांनी वाटत का व्हायच्या अगोदर सुद्धा दिले आणि आता तर द्यायच लागतं अरे वा हो दिलेलंच आम्ही खाल्लंय ना त्यांचं मग खाल्लेल्या घासाची महिला राखणार आहेत कोणाचं खाल्लंय तुम्ही सावंत साहेबाचं अगं माय बघूया कार्यक्रम पाहिला ताई काय वाटलं छान वाटला छान वाटलं काय छान वाटलं कार्यक्रम येतो का स्टेजवर हो स्टेजवर गेलते तुम्ही काय कोणत्या ह्याच्यात भाग घेतला होता कार्यक्रमामध्ये फुग्यामध्ये फुगा फुटला का नाही मग कुठलं नाही तुमचा फुटला का हरला का तुम्ही मग पण पैठणी दिली की तुम्हाला दिले ना पैठणी बघूया महिला बाहेर येतात तिकडं काय म्हणतात बघूया आपण काय कार्यक्रम पाहिला तुम्ही काय वाटलं बरं छान होता कुठून आले तुम्ही इथलं वाशीतनच काय वाटतं का एकंदरीत कार्यक्रमाबद्दल कोणी आयोजन केलं होतं नागजी नायकवाडी आणि इथं आता कोण आलं होतं ते काय नाना नाव त्याचं काय नाना एक मिनिट बोला काय नाव आहे त्यांचं हा क्रांती नाना मळेगावकर हा कार्यक्रम तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिला होता हो युट्यूबवर पाहिलेला होता फक्त त्याच्या अगोदर झालेला आहे वाशीमध्ये पण यांनी हे नव्हते आलेले दुसरे आले होते हा एकंदरीत काय वाटतंय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत पालकमंत्री आहेत आणि त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महिलांसाठी छान वाटलं हो
पण आता त्यांनी विकास केला ह्या भागात काय? हो केलाय. सरकारी दवाखान्यात त्यांनी कॉट दिले, बेड दिले. हो आणि सरकारी दवाखाना म्हणजे एकदम छान झालाय आता. काय वाटतंय महिला प्रतिसाद देतील त्यांना? हो हो नक्की 100%. का बरं देतील? का बरं देतील म्हणजे त्याने कामच केले तेवढं चांगलं. म्हणतात की लोक कामं केले म्हणून. नाही केलं ना कामच केलं. राज्यासारखं राज्य आलेलं आहे. पांडवाच्या ते राज्यात विरुद्ध पक्षाचे लोक बोलत राहतात की काम केलं नाही असं. काहीच काम केलंय भरपूर. कोणी केलंय? सावंत पांडवाचं काय म्हणलं काय? राज्य बर पांडवाच्या राज्यासारखं राज्य आले. कसं काय? कशावर वाटतं? बहिणीसाठी काही कमी नाही त्याच्यात. काय कमी वाटते तुम्हाला त्यांच्या राज्यात? काय कमी वाटते? कोणाच्या पण? सावंतच्या पालकमंत्री आहेत ना, तो पालनच केलं जनते. काय नाव आहे तुमचं? सांबरे. कुठं राहता तुम्ही? जवळ केला. बघितला कार्यक्रम? काय वाटतं? मस्त आहे. बागेतला कार्यक्रम? नाही बघूया इथं महिला पण कुठून आले? बघितला कार्यक्रम? हो पहिला कार्यक्रम तुम्ही? हा काय वाटलं बरं? छान वाटलं. म्हणजे काय विशेष वाटलं कार्यक्रम? कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. मग काय वाटलं एकंदरीत कार्यक्रम पाहिला तुम्ही? छान झाला कार्यक्रम. कोणी आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमात? तानाजी सावंत साहेब. बरं तुम्ही ओळखता त्यांना? हो कुठले आहेत तुम्ही? वाशी. बरं काय विकास झाला वाशीमध्ये परिसरात? काय भरपूर झालाय विकास. काय झालं नेमकं? हो काय वाटतंय कार्यक्रम बघितला? छान वाटतंय. छान एकदम छान झाला. कुठून आले तुम्ही? इथून वाशीतून. काय नाव आहे तुमचं? सुरेखा उंद्रे. याच्यापूर्वी कधी कार्यक्रम पाहिला तुम्ही? नाही पहिल्यांदाच पाहिला. सावंत साहेबांनी कामं केलेत का इकडे? लाडक्या बहिणीचे हे पैसे टाकलेत ना खात्यावर. कामं केलेत का सावंत साहेबांनी? काय केलेत? हे म्हणले म्हणून म्हणू नका तुम्ही. काय सांगाल बरं? काय ते लाडक्या बहिणीची त्यांनी योजना काढली चांगली. मग एवढं पहिल्यांदाच आलो आम्ही या कार्यक्रमाला. बघितला कार्यक्रम? हो छान आहे. कसं वाटलं बरं कार्यक्रम? खूपच छान व्यवस्थित कोणी नियोजन केलं आयोजन आहे? सावंत साहेबांनी इकडे बघ. आणि इथल्या लोकांनी काही सावंत साहेबांनी त्यांनी तुम्ही कुठं राहता? पारगावला. बरं काय विकास झालाय तिकडे त्या भागात? खूप छान. माझ्या शेतात जितके वर्ष रस्ता नव्हता तो आता झालाय. शेतात सहज जाऊ शकते. काय म्हणलं? आमच्या शेतामध्ये बऱ्याच वर्षापासून रस्ता नव्हता जनकापूरला. तो आता एकदम सुंदर ह्यांनी स्वतः पदर खर्चातून करून दिला आहे. म्हणजे आता शेतात जायला तुमचा रस्ता झाला? हो खूप छान रस्ता झालाय. कार जाऊ शकते. काय म्हणता तुमची कार घेऊन जाता का शेतात? कोणामुळं? सावंत साहेबांमुळे. मग आता विधानसभा जर लागली, निवडणूक लागली तर काय होईल? येणारच आहेत ते निवडून. आम्ही देणारच आहेत त्यांना निवडून. कोणत्या मुद्द्यावर? कोणत्या मुद्द्यावर निवडून द्या? काय हे सगळे विकास करायला ते पदर खर्च म्हणजे सावंत साहेब काहीच करत नाही म्हणले किती? चुकीचं म्हणतात विरोधी पक्ष. सगळं ते चांगलंच करतायत. ते पक्षाचे नेता कुठले? नाही मी साधी एक महिला आहे, मतदार आहे आणि ते चांगलंच काम करते. ते खूप हुशार आहेत, बुद्धिवान आहेत. शिक्षण किती झालं तुमचं? माझं ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन झालं. अरे वा, कार्यक्रम पाहिला. बातम्या पाहते मी. सगळं सावंत साहेबांचं काम पाहते. सगळ्या मुख्यमंत्र्यांचं पाहते. फडणवीसांचं पाहते. सगळं पाहते. सगळं एकदम काय नंबर वाटतं बरं? काय वाटतं मग? नाही येणारच आहेत ते निवडून. लाडकी बहीण योजना सक्सेस होईल असं वाटतं? हो, होईल. कशामुळे? थोड्या दिवस चालणार मग तितकी आता. नाही चुकीचं म्हणतात. त्यांनी काहीतरी नियोजन केलं असेल ना, त्याच्याशिवाय कसं होईल? आता हे काढली त्यांनी स्कीम, त्यांना पूर्ण 5 वर्ष तर चालवावं लागेल. त्यांनी काहीतरी डोकं लावलंच असेल ना. ओके कसं असं करते? मग होणारच आहे ते सगळं. आता विधानसभा लागली. मला नाही आहे लाडकी बहीण. मी नाही योजनेत लाभ घेतला. नसू द्या. हे छान आहे. गरज नाही त्याची. का बरं घेतलं नाही? नाही योजनेची गरज नाही. म्हणजे तुम्हाला त्या योजनेबद्दल काय वाटतं? ती योजना पण चालणारच आहे चांगली. हो आजी. बऱ्याच गरजवंतांना मिळालाय त्याचा फायदा. आमच्या गावातल्या गल्लीतल्या सगळ्या बायका खुश आहेत. खुश आहेत. छान आहे सगळं चांगलं. बोला अजून काय बोलत? हा एकंदरीत आता हे सगळं झालं कार्यक्रमाचं वगैरे. आजच्या कार्यक्रमाबद्दल एकदम काय वाटतं? आजचा कार्यक्रम खूप छान केला. नियोजनबद्ध केला. आलेली प्रत्येक बाई रिकामी जात नाहीये. प्रत्येकीला काही ना काही गिफ्ट आहेच आहे. मलाही आहेच आहे. पैठणी घेतली? भाग घेतलेला नाही. लाडक्या बहिणीचे लाभार्थी नाहीत पण साडीचे लाभार्थी झाला. त्याच्यात ते मला त्या मापात बसत नव्हते. उत्पन्न जास्त होतं त्याच्यामुळे मीच भरला नाही. बघा इथं कार्यक्रम संपल्यानंतर महिला काय म्हणतात बघूया आपण. इकडे पण थांबल्यात. खूप काय नाव आहे? बोला काय म्हणता? काय नाव आहे तुमचं? माझं लक्ष्मी जगदीश गरड. काय करता आपण? मी घरचंच काम करते. बरं तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत का? नाही तुमचं नातेवाईक कोणी? नाही खरं सांगा. नाही ना खरंच. सगळा ऑडियन्स बघतोय आपला, प्रेक्षक बघतात. नाही. बरं काय नाव तुमचं म्हणले? लक्ष्मी जगदीश गरड. बरं कार्यक्रम पाहिला तुम्ही आता? हा छान झाला कार्यक्रम. काय वाटलं? भारी वाटलं कार्यक्रम. त्यांनी आयोजन पण छान केलं. कार्यक्रमात आतमध्ये गेलते तुम्ही? भाग घेतला होता का स्टेजवर? नाही घेतला. ह्याच्यात काय घेतला होता? ही पैठणी घेतली सावंत सरनी दिली. काय म्हणून दिली पैठणी?
पण काय आता समजा हे काय सावंत साहेब गाव गाव कोणतं तांदळवाडी आमचं गाव. तांदळवाडी तिकडे विकास केला त्यांनी हो केलंय ना. आम्हाला उन्हाळ्यात त्यांनी पाणी टँकरनी ती दिलं, गावात पाणी दिले. आता रस्त्याचं काम चालू आहे. त्यांनी खूप सुधारणा केली आमच्या तांदळवाडी गावात. लोक म्हणतात की काहीच केलं नाही म्हणून. केले ना, दिसतंय ना. पाणी तर त्यांनी आम्हाला दिले बघा. कोणी दिले? सावंत सरनी दिले. लोक म्हणतात की काहीच करत नाहीत म्हणून ते नाही दिले. आमच्या तांदळवाडीला उन्हाळ्यात पाणी दिले त्यांनी. पाण्याची खूप टंचाई होती. इकडे उभं राहा ना पाठीमागं. आता पाठीमागं उभं राहायचं. हा आता येऊ द्या, कोण येत नाही मध्ये आता. हा बोला. रस्ता आडवा. हा बोला. आडवीला रस्ता. हा सांगा. म्हणजे आता लोक आता समजा ही येणारी विधानसभा आहे, या विधानसभेमध्ये नेमकं काय होईल आता? मला तर वाटतंय सावंत सरच येतील. कोणत्या मुद्द्यावर येतील? कारण एका पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा जसा हात असतो तसंच सगळ्या माता भगिनींचा त्यांच्या पाठीमागं हात आहे. त्यामुळे मला पण 100% वाटतं की सरच येतील म्हणून. क्या बात आहे. अरे वा. होय काय म्हणत? सावंत साहेबच येतील. कशामुळं? ते जे सर्वांना मदत करतायत. उन्हाळ्यात आमच्या गावालाही त्यांनी पाण्याची खूप सोय केली. कोणत्या गावचे तुम्ही? तांदळवाडीची आहे मी. पाण्याची आमच्या इथे खूपच खराब हालत आहे, पण त्यांनी टँकर वेळोवेळी पुरवले. त्यामुळे सर्वांची खूप छान सोय केली त्यांनी. बघा कार्यक्रम संपला आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री यांनी इथं वाशी शहरामध्ये महिलांसाठी खास खेळ पैठणीचा होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रम संपलेला आहे. महिला बाहेर आल्यानंतर काय म्हणाल्या महिला, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे. आता आपण आतमध्ये जाऊ. नेमकं या कार्यक्रमामध्ये जे बक्षीस ठेवलं होतं त्या बक्षीस कोणत्या महिलेने जिंकले आणि काय बक्षीस आहे थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन तिथं घेऊया. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ आणि नेमकं ज्या महिलांना बक्षीस भेटले त्या महिलांच्या प्रतिक्रिया घेऊया. आपण आतमध्ये जाऊ. चला. काय वाटलं कार्यक्रम बघितला? चांगलं वाटलं आम्हाला. आनंद वाटला. कोणी घेतला होता कार्यक्रम? साहेबांनी, सावंत साहेबांनी. काय होईल बरं आता निवडणूक लागल्यावर? निवडून येतील साहेब, निवडून येतील. काय कोणत्या मुद्द्यावर? आम्हाला बहीण मानलाय त्या मुद्द्यावर. होय. तुम्हाला? आम्हाला होय. कार्यक्रम बघितला? छान होता. छान वाटलं कार्यक्रम. वर गेलता का स्टेजवर? नाही, वर जाण्याची संधीच भेटली नाही. खूप बाया होत्या, जाऊच दिलं नाही कुणी. छान वाटलं. म्हणजे काय छान वाटलं? सगळा डान्स छान वाटला. सगळा कार्यक्रम चांगला वाटला. त्याच्या आधी बघितला होता कधी? नव्हता बघितला. कोणी आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं? मला नाव काय? गटाच्या महिलांनी. गटाच्या महिला आल्या त्या? हो, आलत्या ना. विजय सावंत साहेबांचा असावा आणि एकनाथ शिंदेचाच असावा. त्याच्या आधी नव्हता बघितला, आज पहिल्यांदा बघितला. आणि कार्यक्रमाबरोबरच सावंत साहेबांचा प्रचार पण झाला. आणि आम्ही सगळ्या महिला सावंत साहेबांना निवडून देऊ. आम्ही सगळ्यात जास्त मतांना निवडून देणार साहेब. आमच्या वाशी तालुक्यातून आम्ही 10,000 मतांना निवडून देणार. पण ते काम केलं का त्यांनी? लय काम केले. लोक म्हणते की नाही केलं. नाही लय काम केले. सगळ्यात जास्त विरोधक काय बी बोलते, पण लय काम केले यांनी. तुम्ही सरकारला बाजूला, तुम्ही सरकार बाजूला. सगळ्यात जास्त जेंट्स इथं उभारू नका. सगळ्यात जास्त महिलांसाठी काम करणारा नेता म्हणजे सावंत साहेब आहे. सगळ्यांसाठी काम करणारा नेता म्हणजे सावंत साहेब. रोड केले तर त्यांनी पाण्याची सुविधा केली आहे. ऊसाची चांगली सोय लावली त्यांनी. सावंत साहेब जसे आले तसं आमच्या ऊसाची गैरसोय नाही, काय नाही. सगळ्यात जास्त आम्ही निवडून देणार आहे भरघोस मताने. होय. कार्यक्रम बघितला? काय नाव आहे तुमचं? वर्षा कागदे. काय सांगाल? काय वाटलं कार्यक्रम? छान होत आहे. बघितला कार्यक्रम? छान होता. कोणी आयोजन केलं कार्यक्रम? तानाजी सावंतनी. बरं काय वाटतं बरं एकंदरीत? महिलांना काहीतरी संधी मिळाली. कुठून आला तुम्ही? वाशीतलीच आहे मी. इथं विकास केलाय त्यांनी? हो. काय केलंय? म्हणजे आता काही ना काही कार्यक्रम घेत आहेत. परत पाणी आणलेले आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्यासाठी. छान प्रगती केली. काय? रोड तयार केले, पण महागाई भरपूर झाली. तेलाची आणि गॅसची महागाई झाली, ती स्वस्त करावी सरकारने, एवढीच आमची विनंती आहे. आता कार्यक्रम बघितला? छान झाला कार्यक्रम. कोणी आयोजन केलं कार्यक्रम? हे का नागजी बापू नायकोडे. होय. काय वाटलं? बघितला कार्यक्रम? छान वाटलं. वर गेलते का स्टेज? हो गेली होती. बोलन्स मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. मग काय वाटलं बरं? छान वाटलं, खूप भारी वाटलं. रस्ते दुरुस्ती वगैरे केली सावंत साहेबांनी. झाला विकास इकडे? भरपूर झालाय विकास, बऱ्यापैकी तर झालेला आहे. लोक म्हणते झालं नाही म्हणून. झालेला आहे, ज्यांना जसं वाटतं त्यांना वाटतं, पण बऱ्यापैकी तर झालेला आहे. काय विकास केला सावंत साहेबांनी? सावंत साहेबांनी गावामध्ये रस्ते आणले, आणखी महिलांच्या हाताला कामं दिली,
आणि त्यामुळे महिला खूप सुखरूप आहेत आणि जी योजना राबवली त्याच्यासाठी सुद्धा खूप छान आहे. इथं काय झालं नाही असं काय लोकांचं मत आहे? सगळं सर्व व्यवस्थित झालंय आणि चांगलं पण झालंय आणि इथून पुढे पण विकास होणार आणि व्यवस्थित होणार. त्याच्यामुळे आम्ही सावंत साहेबालाच मत देणार. होय, बघितला कार्यक्रम? हो बघितला कार्यक्रम, काय खूप छान होता, मला खूप आवडला. कोणी केलं आयोजन? आयोजन सावंत साहेब. ह्याच्यापूर्वी कार्यक्रम झाला होता नाही माहिती मला. विकास झालाय का इथं? विकास झालाय का इथं? कोणी गावून आला होता? मांडवा. मांडव्यामध्ये काय विकास झालाय का? सावंत साहेबांनी काय हो झालाय. काय झालंय? सावंत साहेब भेट घेण्यासाठी मांडवा गावामध्ये आलेले होते, एवढंच माहिती आहे. काय सांगाल? कार्यक्रम बघितला का? काय वाटलं? चांगलं वाटलं. कोणी केलं होतं कार्यक्रमाचं आयोजन? कोणी केलं होतं आयोजन? केशव साहेबांनी त्यांनी इथले नाव सांगितले पण आता वाशी या ठिकाणी कार्यक्रम पार पडला आणि इथं आपल्यासोबत जे होम मिनिस्टर आहेत क्रांतीनाना मळेगावकर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल ना, आता दुसरी वेळेस या मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेत आहे. आज खूप गच्च गर्दी होती या ठिकाणी, महिलांना बसायला जागा पण नव्हती तू या कार्यक्रमात. काय सांगाल? महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. लाडकी बहीण योजनेमुळं जे आपलं महायुतीचं सरकार आहे त्या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि घराघरापर्यंत आदरणीय आपले धाराशिवचे पालकमंत्री सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून हा दुसरा प्रयोग आम्ही याला केला वाशीला आणि एक छान प्रतिसाद मिळतोय आणि यातनं जाणवतंय या प्रतिसादातनं की बाबा तानाजी भाऊ सावंत साहेब पुन्हा एकदा निवडून येतील. पुन्हा एकदा या माता माऊलींचा मताचा एक एक्झिट पोल त्यांच्या बाजूने दिसतोय आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे या मतदारसंघातलं तानाजी भाऊ सावंत यांच्याबद्दल. एकंदरीत महिलांचा प्रतिसाद कसा वाटला तुम्हाला कार्यक्रमाबद्दल? खूप छान, खूप छान. धनंजय भाऊ सावंत असतील, तानाजी भाऊ सावंत, त्यानंतर इथले आयोजक आपले राहुल डोके, या सगळ्यांनी नियोजनावर चांगलं केलं. त्यामुळे प्रतिसाद म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, त्याच्या आधी ते आमच्यापर्यंत पोहोचले. 3 दिवसापूर्वी या शोचं नियोजन केले. 3 दिवसात जवळपास 7-8 हजार 6-7 हजार महिला आल्या. तुमच्या आणि माझ्या चॅनलच्या प्रेक्षकासाठी काय आवाहन करा? यस, तुमच्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी एवढं सांगा की टुडे समाचारला सबस्क्राईब करा, लाईक करा, रोज व्हिडिओ पाहत चला. माझ्या चॅनलचे सबस्क्राईब सांगेल आनंदात राहतो, मस्त जगायचं, उद्या मारायचं, आज जगून घ्या. बघा, क्रांतीनाना मळेगावकर यांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आता इथं महिलांना ज्या बक्षीस भेटलेलं आहे त्या महिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आता इथं कार्यक्रम संपलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी बक्षीस जिंकलेलं आहे, हे बक्षीस आहेत, एकूण 5 बक्षीस आहेत. तिथं 5 महिला पण आहेत. ज्या महिलांनी बक्षीस जिंकले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. फ्रीज कोणी जिंकले सुरुवातीला? बरं, काय नाव आहे तुमचं? कोमल नारायण पाऊस. काय करता आपण? मी सध्या कंबाईनची तयारी करते. बरं, आता हे फ्रीज तुम्ही जिंकले या कार्यक्रमामध्ये. होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम झालाय. कोणी आयोजन केलं कार्यक्रमाचं? तानाजीराव सावंत, हां, डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या. काय वाटलं बरं आता हे आता फ्रीज घेऊन जाताय तुम्ही? खूप भारी वाटतंय. फर्स्ट टाइम आले होते, वाटलं नव्हतं जिंकल म्हणून. खेळ खेळत गेले आणि फर्स्ट प्राइज जिंकले. काय संदेश कराल तुम्ही? आता कार्यक्रम महिलांसाठी घेतला त्यांनी. संदेश हा की सगळ्या महिलांनी असं एकत्रित येऊन प्रत्येक कार्यक्रमाला सहभागी व्हावं आणि अशा कार्यक्रमातून महिलांना असं हे नाही का धडाडीनं घराबाहेर म्हणजे पडता येतं, सगळ्या गोष्टी समजतात आणि योजना आहेत, लाडकी बहीण योजना वगैरे आहेत, ह्या आपल्यासाठी खूप चांगल्या योजना चालू केलेल्या आहेत त्यांनी. त्यामुळं प्रत्येक महिलेने पुढाकार घेऊन असं कार्यक्रमात उपस्थित राहायला पाहिजे. होय, काय सांगाल? तुम्हाला काय भेटले? मला टीव्ही. काय नाव आहे तुमचं? राधा गोकुळदास गायकवाड. बरं, काय करता आपण?
शेतकरी. बरं, काय वाटलं आता टीव्ही मिळेल असं वाटलं होतं तुम्हाला आज कार्यक्रमामध्ये? नाही, मी फक्त कार्यक्रमात येताना फक्त आनंद घेणं या उद्देशानं इथं आले होते. पण सोबत 2 पैठण्या, दुसरे 2 बक्षिसं आणि टीव्ही. किती मिळाले बक्षीस आज? 4 बक्षिसे भेटलेत. अरे वा, मग कोणी दिलेत बक्षीस ते? धनंजय दादांनी कार्यक्रम आयोजित केला होता. तानाजीराव सावंत यांनी महिला भगिनींसाठी खूप छान हा मनोरंजनाचा खेळ आयोजित केला होता. त्यातून कामाच्या व्यापातून एक दिवस आनंदात घालवण्यासाठी त्यांनी हा चांगला कार्यक्रम आयोजित केला होता. पुण्या गावचे तुम्ही? सरमकुंडी. बरं, काय सांगाल, काय वाटतंय आता विधानसभा जर लागली पुढं तर निवडणुकीमध्ये काय होईल, अंदाज काय तुम्ही? अशीच सावंत साहेबांनी आतापर्यंत जशी कामं केली तशी आणखी यापुढेही जसे चांगले कामं करतील अशी आशा करून येतील ते. काय लोक तर म्हणतात की कामं झाली नाहीत, म्हणून झालीत का कामं पण? झाले, पाण्याचा प्रश्न आता ते मिटवणारच आहेत. पाणी येणारे म्हणल्या. बाकी काय कामं केलेत त्यांनी तुमच्या परिसरात? काय सांगाल बरं, तुम्हाला काय भेटलं बक्षीस? वॉशिंग मशीन. मग आता काय नाही, खूप भारी वाटतंय. म्हणजे तसं तर फक्त मनोरंजनासाठी आलो होतो. म्हणजे आवड आहे मला अशा गोष्टींची पहिल्यापासून. मग फक्त ठीक आहे आपण करूयात, म्हणजे आवड आहे म्हणून आले होते. पण वाटलं नव्हतं की बक्षीस वगैरे होईल. खेळत गेलो, भेटलं. काय भेटलं बक्षीस? वॉशिंग मशीन. कोणी केलं कार्यक्रम आयोजित? डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब. काय सांगाल बरं त्यांच्याबद्दल, काय वाटतं तुम्हाला? ह्याच्या अगोदर पण त्यांनी बरेच गेम्स वगैरे ऑर्गनाईज केले, म्हणजे असे खेळ ऑर्गनाईज केले होते. प्लस आता आमच्या गावाकडे सध्या पाण्याचा प्रॉब्लेम होता, तोही सध्या सॉल्व्ह होत आहे. त्याचं काम चालूच आहे. आणि त्यांची अशीच जर काम वगैरे हे राहिले तर नक्कीच आता ह्या म्हणजे विधानसभेमध्ये निवडून येतील. गाव आहे तुमचं? वाशीच आहे. काय विकास झाल्यासारखं वाटतं वाशीमध्ये? हो, झाला ना. रिसेंट तेच म्हटलं ना, आता सध्या आमच्या कॉलनीमध्ये खूप पाण्याचा इश्यू होता, तो सध्या चालूच आहे त्याचं काम. बरं, बघूया इथं काय आणखीन महिला पण आहेत काय बक्षीस भेटलेला? बघूया, आणखी 2 जण आहेत. काय नाव तुमचं? तुमचं नाव काय? राज्यश्री आप्पासाहेब शेरकर. बरं, काय सांगाल बरं? म्हणजे मी ह्या कार्यक्रमासाठी नुसतं उपस्थित राहण्यासाठी आले होते. मला असं वाटलं नव्हतं की मी ह्या कार्यक्रमामध्ये शिलाई मशीन म्हणजे मला भेटवस्तू भेटेल म्हणून. कारण मी कधीच असं स्टेजवर आलेले नव्हते आणि पहिलीच वेळेस आहे माझी. आणि त्यातून मला ना शिलाई मशीन भेटली. मी कुठलीच अपेक्षा केली नव्हती की मला असं भेटल. फक्त मी एन्जॉय करण्यासाठी आले होते. रोज ती चूल आणि मूल, त्याच्यातून थोडंसं एक दिवस काहीतरी स्त्रियांसाठी थोडंसं वेगळ्या ह्यानी आलेले होते. तर ते माझं म्हणजे हे झालेलं आहे. आणि ह्या विधानसभेत नक्कीच सावंत साहेबांच्या कामाबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला? त्यांनी कामं केलीत का या भागात? पुणे गावचे तुम्ही? वाशीचीच आहे मी. झालाय विकास? हो, झालाय. आणि ह्या विधानसभेत 100% ते निवडून येते. महिलांच्या तरी मत त्यांना. होय, आणि मी तर मत त्यांनाच करणार. तुम्हाला काय भेटलं बक्षीस? पिठाची चक्की. हा, पिठाची चक्की. ह्याला बक्षीस कसं दिलं एवढं हळू बोलणार? नाही, डान्स करून एनर्जी गेली ना त्यांची. काय सांगाल आता, पिठाची चक्की भेटली? मला काहीच नाही बोलायला येत नाही त्यांना. ठीक आहे, इथं कार्यक्रम झाला आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी वाशी या ठिकाणी होम मिनिस्टर फेम कृती नानामळे यांचा कार्यक्रम खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमापूर्वी महिला काय म्हणाल्या, कार्यक्रम झाल्यानंतर काय म्हणाल्या आणि ज्या महिलांना बक्षीस मिळालंय त्या महिला काय म्हणाल्या, मी तुम्हाला सर्व या कार्यक्रमाचा आजचा ग्राउंड रिपोर्ट दाखवलेला आहे. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. मी हुकमत मुलानी, वाशी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद.